नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कार्ल मार्क्सचा जीवन परिचय अभ्यासलेला आहे. या पुढील भागांमध्ये आपण कार्ल मार्क्सचे जे वेगवेगळे विचार आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये कार्ल मार्क्सचा विरोध विकासाधिष्ठित भौतिकवाद, कार्ल मार्क्सचा श्रममूल्य सिद्धांत, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत आणि नफ्याचा घटता दर इतका भाग भाग 3 अर्थशास्त्र विषयातील आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यापैकी आता आपल्याला कार्ल मार्क्सचा विरोध विकासाधिष्ठित भौतिकवाद स्पष्ट करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रहो, कार्ल मार्क्स हा तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक होता. त्याच्यावरती हेगेलच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला होता आणि हेगेलने जे तत्वज्ञान मांडले होते विरोध विकासाचे, त्याचा स्वीकार करून त्यात थोडा बदल करून भौतिकवादी विरोध विकासाधिष्ठित विचार मांडण्याचे काम कार्ल मार्क्स यांनी केले आहे. आणि म्हणून कार्ल मार्क्सच्या विचारधारेचा अभ्यासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याने मांडलेला विरोध विकासाधिष्ठित भौतिकवाद होय. विद्यार्थी मित्रहो, विरोध विकासाधिष्ठित भौतिकवाद आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. कार्ल मार्क्सने 1849 मध्ये भौतिकवादी विरोध विकासाचा सिद्धांत प्रसिद्ध केला. मार्क्सने फ्रेंच तत्ववेत्त्यांकडून भौतिकवाद आणि जर्मनीतील तत्ववेत्ते हेगेल यांच्याकडून विरोध विकासाची विचार पद्धती स्वीकारली होती. विरोध विकासाची संकल्पना कार्ल मार्क्सने वापरली असली तरी या कल्पनेचा प्रणेता हेगेल होता. तथापि मार्क्सने पूर्णतः हेगेलचेच अनुकरण केले आहे असे मात्र म्हणता येणार नाही. परस्पर विरोधी विचारांच्या अगर तत्वांच्या संघर्षातून सुसंवादवादी विचारसरणी निर्माण होते, हे हेगेलचे तत्व मार्क्सने मान्य केले होते. परंतु त्याने विचाराऐवजी भौतिक परिस्थिती असा बदल केला आणि भौतिक परिस्थितीच्या संदर्भात विरोध विकासाधिष्ठित वादाची मांडणी केली. म्हणून मार्क्सच्या विचार प्रणालीला विरोध विकासाधिष्ठित भौतिकवाद असे नाव देण्यात आले आहे. हेगेल यांच्या आदर्शवादी विचारसरणीप्रमाणे भौतिक जग किंवा भौतिक सृष्टी हे कल्पना सृष्टीचे प्रतिबिंब असते. भौतिक सृष्टीला स्वतंत्र अस्तित्व असत नाही. जडवादी भौतिक वस्तू म्हणजे विच्छाशक्तीची किंवा कल्पनाशक्तीची प्रतिबिंबे होत. प्रथमतः कल्पना सृष्टीत बदल घडून येतात आणि त्यानुसार भौतिक सृष्टीत देखील बदल घडून आणले जातात. कल्पना सृष्टीत प्रगती कशी होते हे स्पष्ट करण्यासाठी हेगेलने विरोध विकास तत्व मांडले. हेगेलने त्याच्या विरोध विकासवादाला अस्तित्वाची आणि अनास्तित्वाची निर्मिती प्रक्रिया असे म्हटले आहे. या कल्पनेचे अधिक स्पष्टीकरण करताना हेगेल म्हणतो की आपण आपल्या विचारांची सुरुवात जेव्हा करतो तेव्हा विश्वाची निर्मिती कशी झाली असेल यासंबंधी एक विचार किंवा कल्पना मांडतो. त्याचा परिणाम म्हणून
त्या विचाराला अगर कल्पनेला विरोध करणारा विचार किंवा कल्पना आपोआप निर्माण होते. या एकमेकाविरुद्ध असलेल्या दोन्ही संकल्पनेच्या एकत्रित विचार मंथनातून संघर्ष होऊन त्यांचा सुवर्ण मध्य गाठला जातो. त्यातून सुसंवादवादी विचार निर्माण होऊन विकास घडून येतो. अशा पद्धतीचा विरोध विकासाधिष्ठित वाद हा हेगेल यांनी मांडला होता. मार्क्सने परिवर्तनासंबंधी जे तत्वज्ञान स्पष्ट केले आहे ते त्याच्या भौतिकवादी विरोध विकासवादात प्रतिबिंबित झालेले आढळून येते. तो म्हणतो, भौतिक जग प्राथमिक स्वरूपाचे असून मन किंवा विचार त्यानंतर अस्तित्वात आले आहेत आणि म्हणून मन किंवा विचार यांना दुय्यम स्थान आहे. भौतिक सृष्टीत प्रथम विरोध विकासानुसार बदल होत असतात. त्याचे प्रतिबिंब कल्पनासृष्टीत पडून तशाच पद्धतीने बदल होतात असे मार्क्सने प्रतिपादन केले. मार्क्सने विरोध विकास ही पद्धती स्वीकारली, परंतु या पद्धतीचा उपयोग हेगेलच्या विचारप्रणालीच्या उलट किंवा विरुद्ध असा सिद्धांत मांडला. मार्क्सच्या शब्दात सांगायचे तर जे हेगेलचे तत्वज्ञान डोक्यावर उभे राहिले होते ते त्यांनी पायावर उभे केले. थोडक्यात भौतिक परिस्थितीमध्ये म्हणजे प्रामुख्याने उत्पादन, विभाजन इत्यादी क्षेत्रात जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेतच विरोधाची किंवा संघर्षाची बीजे असतात आणि अशा संघर्षातून विकास होत असतो. विकासाचा एक नवा टप्पा अस्तित्वात येतो. कालांतराने पुन्हा संघर्ष निर्माण होऊन विकासाची आणखीन एखादा टप्पा गाठला जातो. अशा प्रकारे विरोधातून विकास किंवा प्रगती ही होत असते. विद्यार्थी मित्रहो, कार्ल मार्क्सने विरोध विकासानंतर इतिहासाची भौतिकवादी मीमांसा देखील करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाची भौतिक उत्पत्ती हा सिद्धांत कार्ल मार्क्सने व्यापक ऐतिहासिक घटनांच्या आधारावर घेतला आहे. इतिहासाची भौतिक उत्पत्ती निश्चित कशी होते याबद्दल तो म्हणतो, जीवनाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रक्रियांचे सामान्य स्वरूप हे भौतिक जीवनामधल्या उत्पादन पद्धतीने निश्चित होते. माणसाची जाणीव माणसाच्या अस्तित्वाला आकार देत नाही, परंतु उलट त्याचे सामाजिक अस्तित्व त्याच्या जाणीवेला आकार देते. समाज व्यवस्था बदलत असते. हा बदल उत्पादन साधने, उत्पादन पद्धती व त्या पद्धतीने निर्माण झालेले सामाजिक संबंध यांच्यामुळे बदल घडून येतो. हा मूळ सिद्धांत होय. यालाच ऐतिहासिक भौतिकवाद असे म्हणतात. इतिहास घडतो व बदलतो तो भौतिक कारणांमुळे, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, वस्तूच्या उत्पादनाची व विनिमयाची साधने व पद्धती बदलल्यामुळे. त्यामध्ये परमेश्वरी योजना नसते किंवा महान व्यक्तीचे कर्तृत्वही महत्त्वाचे नसते. मानवी समाजाचा विकास कसा होतो किंवा इतिहास कसा घडतो याबाबत निरनिराळे सिद्धांत मांडलेले दिसून येतात. ॲरिस्टॉटल असे म्हणतो की राज्य पद्धतीत आणि राज्याच्या स्वरूपात जे बदल होत असतात त्या संदर्भात विकासाचा विचार केला जातो. तर काही विचारवंतांच्या मते धार्मिक स्वरूपाचे बदल घडून येतात, त्यामुळे विकास घडून येतो. श्रेष्ठ व्यक्तींकडून जे कार्य केले जाते त्यामुळे बदल घडून येतात असे मानण्यात येते. तर वक्ले नावाचा विचारवंत असे म्हणतो की मानवाच्या इतिहासात हवामानाला अत्यंतिक महत्त्व आहे. तर सिग्मंड फ्राइड असं म्हणतो की मानवी इतिहासात लैंगिक घटक निर्णायक महत्त्वाचा ठरतो. मार्क्सने मात्र यापेक्षा वेगळे मत मांडले. मानवी समाजाचा विकास होत असताना समाज एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कसा जात असतो याबद्दल अभ्यास व संशोधन करून त्याने विचार प्रकट केले. इतरांनी जी स्पष्टीकरणे दिली होती ती मार्क्सला मान्य नव्हती, त्यामुळे मार्क्सने ती नाकारली होती आणि मार्क्सने नाकारली होती. इतिहासाचे आर्थिकदृष्ट्या विश्लेषण करून आर्थिक स्पष्टीकरण दिले आहे. यालाच
मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद असे म्हटले जाते. समाजाच्या इतिहासाचा आढावा घेताना मार्क्स असे म्हणतो की सामाजिक, राजकीय, भौतिक संबंध, कायदेशीर आणि धार्मिक व्यवस्था एवढेच नाही तर इतिहासापासून उदयालेले सर्व प्रकारचे सैद्धांतिक दृष्टिकोन हे सगळे काही जीवन जगण्याचा एकंदर भौतिक परिस्थितीतूनच अस्तित्वात आलेले आहेत. भौतिक परिस्थितीच्या संदर्भात विरोध विकासाची कल्पना मांडणी करून आर्थिक प्रवाह, आर्थिक कारणे बदल घडवून आणण्यास कारणीभूत होत असतात असेही त्यांनी प्रतिपादन केले. मार्क्सच्या मते प्रत्येक संस्था आपल्या उन्नतीप्रत असताना स्वतःच्या नाशास कारणीभूत असते. एका बाजूला संस्थेची विकासासाठीची धडपड सुरू असते तर दुसऱ्या बाजूला त्या संस्थेला उखडून टाकणाऱ्या व्यक्तींची न कळत होणारी जोपासना हा एक मोठा विरोधाभास असतो. भांडवलशाही ही सुद्धा कायम टिकून राहणारी अवस्था नसून भांडवलशाहीचा विनाश अटळ असून त्यातून साम्यवादी समाजरचना निर्माण होईल अशा पद्धतीची मांडणी ही कार्ल मार्क्स यांनी केली होती. मार्क्सच्या मते विरोध विकासाधिष्ठित भौतिकवादातून मानव समाजाचा इतिहास हा आज तगत वर्ग लढ्याचा इतिहास असल्याचे मान्य करतात आणि वर्ग लढ्याचा संघर्षाच्या इतिहासातून वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मानवी विकास होत असताना देखील संघर्ष निर्माण झालेला आहे आणि संघर्षातूनच आर्थिक विकास हा घडून आलेला आहे अशा पद्धतीची मांडणी ही कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. त्यांचे मत असे, भांडवलशाही सुद्धा ही संघर्षातून निर्माण झाली आणि भांडवलशाहीच्या विरोधात देखील संघर्ष निर्माण होऊन त्यातून साम्यवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात येईल आणि भांडवलशाही नष्ट होईल अशा पद्धतीचे विचार हे कार्ल मार्क्स यांनी या सिद्धांतात मांडले आहेत. कार्ल मार्क्सच्या या विरोध विकासाधिष्ठित भौतिकवादावर टीका करण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्र हो, कार्ल मार्क्सच्या भौतिकवादी सिद्धांतावरील टीका, त्यातील पहिली टीका अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. मानवी जीवनावर अनेक प्रकारच्या प्रेरणांचा प्रभाव असतो. मार्क्सच्या मते मानवी जीवनात बदल घडवून आणण्याचे कार्य फक्त आर्थिक प्रवाह करीत असतात आणि आर्थिक प्रेरणाच प्रभावी ठरत असतात. परंतु प्रत्यक्षात असे दिसून येते की मानवी जीवनावर अनेक प्रकारच्या प्रेरणांचा प्रभाव पडलेला असतो. त्यामुळे फक्त आर्थिक प्रवाहांना महत्त्व देणे अयोग्य ठरते अशा पद्धतीची पहिली टीका ही या सिद्धांतावर करण्यात आलेली आहे. दुसरी टीका उत्क्रांतीच्या मार्गाने बदल. कार्ल मार्क्स असे म्हणतो की संघर्षातून क्रांती निर्माण होते आणि क्रांतीतूनच विकास घडवून आणला जातो. परंतु क्रांतीऐवजी उत्क्रांतीच्या मार्गाने देखील बदल घडून येताना दिसून येतात. मार्क्सने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये क्रांती कशी घडून येते आणि विकास कसा घडून येतो याची मांडणी केली. मात्र अलीकडच्या काळामध्ये प्रगती करत असताना लोक समन्वयाला अधिक महत्त्व देतात. वर्ग समन्वयातून अधिक प्रगतीच्या पाठीमागे लागलेले दिसून येतात. त्यामुळे उत्क्रांतीच्या मार्गाने प्रगती होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे उत्क्रांतीच्या मार्गाने बदल होतात असे मान्य करावे लागेल. सिद्धांतावरची तिसरी टीका अशा पद्धतीने केली जाते की सिद्धांत व्यवहारात खरा ठरत नाही. मार्क्सने संक्रमण काळामध्ये कामगारांच्या हुकुमशाहीचा पुरस्कार केला असला तरी शेवटी कामगारांची हुकुमशाही प्रत्यक्षात येणे किती कठीण आहे हे जगाच्या इतिहासाने दाखवून दिले आहे. म्हणून मार्क्सचा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारात खरा ठरत नाही अशी एक टीका करण्यात आली आहे. आणि शेवटची टीका इतर घटकांकडे दुर्लक्ष. भौतिक उत्पादन शक्तीचा विकास म्हणजे मानवी समाजाचा विकास होय. सर्व ऐतिहासिक घटना याच विकासामुळे घडून येतात असा मार्क्सचा सिद्धांत आहे. परंतु इतिहास घडवण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत होत असतात. त्यामध्ये भौतिक परिस्थिती, आध्यात्मिक, मानसिक शक्ती, मनुष्य स्वभावाचे वर्चस्व गाजवणारे गुणविशेष इत्यादी घटकांचा प्रभाव पडत असतो. त्या घटकांकडे मार्क्सने दुर्लक्ष केले असल्यामुळे हा सिद्धांत अपूर्ण वाटतो अशा पद्धतीची टीका ही करण्यात आली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची टीका म्हणजे वर्गविरहित समाज रचना स्थापन करणे अशक्य. विद्यार्थी मित्र हो, कार्ल मार्क्सने
सामाजिक श्रम विभागणी सामाजिक संबंधाचा पाया असल्यामुळे वर्गविरहित समाज रचना कार्ल मार्क्सने वर्गविरहित समाज रचना निर्माण करता येते असे म्हटले होते. प्रत्यक्षात सामाजिक श्रम विभागणी व सामाजिक संबंधांमुळे मार्क्सने सांगितलेली वर्गविरहित समाज रचना स्थापन करणे अशक्य आहे आणि त्यामुळे वर्गविरहित समाज रचना निर्माण करण्यासाठी समाजाला खूप प्रयत्न करावे लागतील. तेवढे अद्यापही झालेले नसल्यामुळे व्यवहारात वर्गविरहित समाज रचना स्थापन झालेली नाही. त्यामुळे कार्ल मार्क्सचे विचार हे उपयुक्त ठरत नाहीत अशा पद्धतीची टीका ही या सिद्धांतावरती करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्र हो, हा भाग कार्ल मार्क्सच्या विचारसरणीतला पहिला टप्पा आपण इथे पूर्ण केला आहे. धन्यवाद.